सुप्रभात मुलांनो. गेल्या तासाला आपण हे खरे खरे व्हावे ही कविता क्रमांक 6 पान नंबर 12वरची आपण गायलो होतो, है ना. सगळेजण माझ्यासोबत गायलात ना तालासुरात. हां, तर आज आपण ही कविता याचा संपूर्ण भावार्थ आज आपण बघणार आहोत. तर ही कविता आहे सुमती पवार या कवयित्रीने ही कविता लिहिलेली आहे. सुमती पवार या नाशिक जिल्ह्यातील आहेत. निसर्गाच्या विविध रंगात रंगून जायला त्यांना नेहमीच आवडतं आणि अशा निसर्गापर कविताही त्यांनी बऱ्याच केलेल्या आहे. त्यातलीच ही एक कविता आहे आणि कवयित्रीच्या मनामध्ये अनेक प्रश्न आलेले आहेत आणि आता हे प्रश्न सत्यात उतरावे असे तिला वाटतं आहे. अशाच प्रकारच्या कल्पना या कवितेतही सुमती पवार यांनी मांडलेल्या आहेत. तुम्हाला बघा पुस्तकात चित्रात दिसतं आहे एक निरागस अशी छानशी मुलगी एक अशी कल्पना करते आहे आणि पक्षी उडताना दिसतो आहे. तर ह्या मुलीच्या मनामध्ये अनेक कल्पना आलेल्या होत्या. तर मुलांना आपल्या सगळ्यांनाच लहान असो किंवा मोठे असो इमॅजिनेशन करायला खूप आवडत असतं, हो की नाही. आपण इमॅजिन केलेलं ते सत्यात उतरावं असंही आपल्याला सारखं वाटत असतं. कधी वाटत असतं आपल्याला मी पेन होईल, कधी मी झाड होईल, है ना. अशा वेगवेगळ्या कल्पना तुम्ही सगळेजण आपण करतच असतो. तर या मुलीच्या मनामध्ये आलं. आता काय आलं आहे हे आपण बघणार आहोत. हवेवरी त्या होत स्वार मी, अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. मुलांनो, आपण सगळी माणसं आहोत. आपण काही उडू शकत नाही, पण मात्र आकाशात उडणारा हा पक्षी आपण बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपणही पक्षी व्हावे. त्या मुलीच्या मनामध्ये कल्पना आली. तिने पक्षी उडताना बघितला आणि तिच्या मनात कल्पना आली की आपणही पक्षी व्हावं आणि त्या हवेवरती स्वार व्हावं. स्वार होणे म्हणजे आरूढ होणे, है ना. घोड्यावर बसणारा घोडेस्वार, सायकलवर बसणारा सायकलस्वार, उंटावर बसणारा सांडणीस्वार, असं आपण हवेवरती बसावं आणि अवकाश म्हणजे आकाशामध्ये हिंडावं, विहरावं, फिरावं असं तिच्या मनात येत असतं. आणि काय तर पक्षी होऊन मी हा सगळा आनंद आपण घ्यावा असं तिला वाटतं. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. तर या मुलीला आणखीन काय व्हावंसं वाटतंय, तर दवबिंदू व्हावंसं वाटतं आहे. दवबिंदू म्हणजे काय, मॉइश्चरमुळे तयार झालेला पाण्याचा थेंब. धुकं येत आहे ना आकाशात. धुकं आल्यानंतर आपल्याला हे उन्हाळ्यात हे चित्र पाहायला दिसत नाही, हिवाळ्यात दिसतं. तर धुकं येतं रात्रीच्या वेळी. हिवाळ्यामध्ये खूप धुकं असतं बाहेर आणि हे धुकं म्हणजे वाफेचं आणि त्याच्यानंतर बाष्प तयार होतं. त्याचं बाष्पाचं मग पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि मग ह्या पाण्याचा एक एक थेंब गवतांवर पानांवर पडत असतो. तर असा दवबिंदू मी व्हावं आणि पहाटे गवतांवरती असं सर्वदूर पसरावं, उतरावं असं तिला वाटतं. पुढे सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. मग सूर्यप्रकाश झाला, सूर्य उगवला की पुन्हा मग त्याचं वाफेमध्ये रूपांतर व्हावं आणि पुन्हा मी परत चाललं जावं सूर्याकडे. सूर्याकडे जाण्याची कोणालाही इच्छा नसते, फार कठीण आहे. पण पहा मुलीच्या मनात आलेल्या त्या कल्पना आहे की याचं पुन्हा वाफ व्हावी आणि मी सूर्याकडे जावं. असं चक्र हे सदोदित चालूच असावं. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊन झुलावे. पुढे या मुलीला काय वाटतंय, तर क्षितिजावरचा गडद रंग मी होईल. क्षितिज म्हणजे काय, बघा जिथे असं वाटतं आहे दूरवर की आपण आता इथे आकाश संपलेलं आहे आणि आता तिथे ते आकाश संपून आपल्या धरतीला जमिनीला टेकून गेलेलं आहे.
तो जो भाग आहे त्याला क्षितिज म्हणतात. म्हणजे एखाद्या वेळी सूर्योदय होतो किंवा सूर्यास्त होतो. अशा वेळी कसा तो सूर्य असं वाटतं ना जमिनीत असं खाली गेला आहे दूरवर बघितला की, आणि त्याची जी सगळे रंग असतात, वेगवेगळ्या रंगछटा त्यावेळी आपल्याला दिसत असतात. आणि त्यात कधी निळा रंग, गुलाबी रंग, केशरी, पिवळा, हिरवा असे विविध रंग ते आपल्याला दिसत असतात. तर या मुलीला असं वाटतं आहे की असे क्षितिजावरचे रंग मी व्हावे आणि ढग होऊनी झुलावे. आता ढगांमध्ये पुन्हा जाऊन मी झुलावे है ना. ढग असे अधर इकडून तिकडे पळतात अशासारखं मी पळावं, झुलावं. पुढे पुन्हा ती काय म्हणते बघा, भरारणारा होऊनी वारा चंद्राशी खेळावे. हां, तर ती म्हणते आता पुढे की भरारणारा वारा म्हणजे वेगाने वाहणारा वारा. भरारणारा म्हणजे वेगाने येणारा वारा. तर हा जो वेगाने येणारा वारा आहे हा सुद्धा मला व्हायला आवडेल आणि मग या चंद्राशी खेळायला मला आवडेल. म्हणजे झपाटाचा जोराचा जो वारा असतो त्याला भरार वारा म्हणतात. असा वारा होऊन मी चंद्राशी खेळेल.